चैत्र पौर्णिमा झाल्यानंतर आमच्या गावामध्ये असते एक यात्रा. त्याच्यामध्ये ना आमच्या गावामध्ये तळ्याच्या आईवर ही यात्रा भरते आणि देवाला नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. तिची पालखी गावामधून मिरवली जाते. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितला तर नक्की दिसेल. डोकं वगैरे धुतलं माझं आवरून मी लगेचच कपडे धुवायला बसले. आई नैवेद्य वगैरे करत होत्या. मग स्वयंपाक सगळा उरकला होता. लगेचच आई मला म्हटलं की जा तू नैवेद्य दाखवून ये. म्हणून मग मी गर्दी व्हायच्या आधीच आले होते नैवेद्य दाखवायला. तर ही आहे तुळजापूरची आई आणि नंतर ही आहे येरमाळ्याची येळाबाई. तर इथं नैवेद्य वगैरे दाखवले, पूजा केली आणि इकडे देवांना मस्त टाळ जहान त्याच्यावर ना डान्स चालू होता. नंतर मग मी परडा सुद्धा भरून घेतला. आईने पीठ वगैरे दिलं होतं परडा भरण्यासाठी, म्हणून आधी त्यांना सगळ्यांना कुंकू लावून घेतला आणि मानाच्या 5 परड्या भरून घेतल्या. आणि नंतर पुढे होतं एक शिव मंदिर म्हणजेच महादेवाचं मंदिर. मग तिथून थोडंसं पुढे गेले. तसंच ह्या मंदिराचं बांधकाम चालू आहे, म्हणून देव्या बाहेरच बसवलेल्या आहेत आणि त्याचं पूर्ण बांधकाम झाल्यानंतर देव्यामध्ये बसवणार आहेत. इथं तळ आहे म्हणून या देवीला तळ्यावरची आई असं म्हणतात, म्हणून तळ्यामध्ये सुद्धा नैवेद्य टाकला होता. तळ्यावर नैवेद्य टाकला की पाणी सगळं घाण होऊन जातं, मी म्हणून तळ्याच्या कडेलाच टाकला. आणि एवढं मोठं तळ आहे. इथं आहे महादेवाचं मंदिर आणि खूप छान मंदिर आहे. हे दोघं पुढे पळत होते, स्वराज आणि प्रणव आणि देवांश. मग नंतर घरी आले, असा काय अवतार झाला होता माझा. घरी आल्यानंतर पटकीन भांडे वगैरे घासून घेतले. आईने सगळा स्वयंपाक केलेला होता. आई आवरला आणि तोपर्यंत लगेचच दारामधून मिरवणूक निघाली पालखीची. आणि पालखीला एवढे सगळे लोक आले होते. आई सुद्धा तयार होऊन बसल्या होत्या पालखीचे दर्शन घ्यायला. खूप गर्दी होती आणि पालखी न थांबताच पुढे चलत गेली. तरी पण आईने दर्शन घेतलं. आम्हाला तर काय लांबून दर्शन भेटलं. आई वगैरे सगळे गेले जण खरं चुना वेचायला. मग नंतर मी तर नव्हते गेले कारण देवांश झोपला होता. मग मी नंतर काल आलेल्या पार्सलचं ओपनिंग केलं. हा ड्रेस मी मागवला आहे आणि उन्हाळ्यासाठी ना बेस्ट ऑप्शन आहे. व्हाईट कलर आणि त्यातल्या त्यात प्युअर कॉटन मध्ये हा ड्रेस मागवला आहे मी. थोडासा लूज आहे, जेव्हा अल्टर करेल तेव्हा व्यवस्थित बसेल.